22 तारखेला श्रीराम मंदिराचे उद्घाटन होणार आहे आणि या राम मंदिरासाठी लाखो लोकांनी स्वप्न पाहिली होती. हजारो लोकांचे यामध्ये जीवही गेले. तर चला राम मंदिराविषयी आज काही फॅक्ट्स पाहूया. तर सर्वात पहिले राम मंदिराच्या उभारणीसाठी 2500 पेक्षा जास्त पवित्र ठिकाणांची माती आणलेली आहे. यामध्ये यमुनोत्री, हल्दी घाटी, केदारनाथ, बद्रीनाथ हे असे ठिकाणं सामील आहेत. आणि एवढंच नाही तर राम मंदिराच्या खाली एक टाइम कॅप्सूल ठेवले जाणार आहे, ज्यामध्ये राम जन्मभूमीचा इतिहास आणि श्रीरामांचा वनवास त्यांच्या आयुष्याबद्दल माहिती आहे, जेणेकरून लाखो वर्षांनंतरही लोकांना राम मंदिराचा इतिहास समजेल. प्रभू श्रीरामांची मूर्ती बनवण्यासाठी नेपाळवरून हजारो वर्ष जुने शाळीग्राम दगड मागवण्यात आले. आणखीन एक म्हणजे राम मंदिराचे सुवर्णद्वार. अयोध्येतील श्रीराम मंदिराला पहिले सुवर्णद्वार गोल्डन गेट बसवण्यात आलेले असून मंदिरातील सुवर्णद्वार सुमारे 12 फूट आणि 8 इंच रुंद आहे. व अयोध्येमध्ये एक गुजरातवरून एक अगरबत्ती बनवण्यात आली आहे, जी की सलग 145 दिवस जळत राहणार आहे. व 22 जानेवारीला छत्तीसगडमध्ये राम मंदिर उद्घाटनानिमित्त ड्राय डे म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. तर मंदिरामध्ये 5 मंडप असतील: नृत्य मंडप, रंगमंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप, कीर्तन मंडप अशी त्यांची नावे आहे. प्रभू श्रीराम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. प्रभू श्रीरामांचे दरबार पहिल्या मजल्यावर सजवण्यात येणार आहे. मंदिराची लांबी पूर्व ते दक्षिण 340 फूट, रुंदी 250 फूट आणि उंची 161 फूट असेल. मंदिर 3 मजली असेल. प्रत्येक मजल्याची उंची 20 फूट असेल. मंदिरात एकूण 392 खांब आणि 44 दरवाजे असतील. व मंदिराजवळ प्राचीन सीताकूप पाहायला मिळेल. मंदिराच्या 4ही कोपऱ्यात सूर्य, भगवती, गणेश, शिवांची मंदिर आहे. उत्तर आणि दक्षिण भागात अन्नपूर्णा आणि हनुमान यांची मंदिरे असतील. व मंदिराच्या आर्द्रतेपासून मंदिराचे रक्षण करण्यासाठी ग्रेनाइटची 21 फूट इंच प्लीथ बनवण्यात आलेली आहे. संपूर्ण परिसर एकूण 70 एकराचा आहे. 70% क्षेत्र हे हिरवेगार असणार आहे. पर्यावरण, जलसंधारण यावरही भर देण्यात आला आहे. मंदिर परिसरात स्नानगृह, शौचालय, वॉश बेसिन, ओपन स्पेस आदी सुविधाही उपलब्ध. मंदिरात अपंग आणि वृद्धांसाठी लिफ्टची सुविधा सुद्धा केलेली आहे.